स्वामी समर्थ. प्रत्येकाच्या आयुष्यात धन, समृद्धी आणि आनंद असावा हे आपल्या सर्वांचे स्वप्न असते. यासाठी श्री स्वामी समर्थांची कृपा प्राप्त करण्यासारखी गोष्ट जगात कोणतीही नाही. जर तुमच्या घरात स्वामींची भक्ती आणि त्यांच्या आशीर्वादाची असल भावना असेल तर लक्ष्मी देवता स्वतः तुमच्यावर कृपा करतील आणि तुम्हाला धनाची कधीच कमतरता भासणार नाही. स्वामी समर्थ ज्यांच्यावर प्रसन्न होतात त्यांच्या जीवनात दरवर्षी दिवाळीसारखीच रोषणाई आणि समृद्धी येते. आपण श्री स्वामी समर्थांचे मनोभावे पूजा केली तर गरिबाचे संकट कायमचे संपुष्टात येईल. जेव्हा लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळतो तेव्हा कष्टाचे फळ हे वाढूनच मिळते. तुमचं घर सुख समृद्धीने समाधानाने भरून जातं आणि सर्व संकटे दूर होतात. स्वामी समर्थांचे नामस्मरण आणि निस्सीम श्रद्धा हीच आपली खरी संपत्ती आहे. आम्ही युथिंग 24 या चॅनलवर तुम्हाला नेहमीच सत्य, प्रामाणिक आणि उपयुक्त माहिती पुरवतो आणि ही माहिती देण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहोत. आम्हाला हे पुण्यकर्म वाटतं कारण लोकांना योग्य मार्गदर्शन मिळणं खूप महत्त्वाचं आहे. या व्हिडिओद्वारे मिळालेली रक्कम आम्ही गरजू लोकांच्या मदतीसाठी वापरणार आहोत. आमचं ध्येय म्हणजे प्रत्येकाला सुखी आणि समृद्ध करणं हेच स्वामींचा आशीर्वाद आहे. श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेतल्यास गरिबी तुमच्यापासून कायमची दूर होईल. तुमच्या घरात लक्ष्मी देवीचा वास होईल आणि श्री स्वामी समर्थ तुम्हाला सदैव संपन्नतेकडे घेऊन जातील. तुम्हीही स्वामी समर्थावर श्रद्धा ठेवा आणि बघा कसे तुमच्या आयुष्यात बदल होतात. त्यांचं नामस्मरण केल्यावर धनाची कधीच कमी पडणार नाही. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुम्हाला आनंद, शांतता आणि संपत्ती या सर्वांचा अनुभव येईल. स्वामी समर्थांना श्रद्धा अर्पण करून जीवनात समृद्धीची वाटचाल करा. आम्ही आपल्यासाठी नेहमीच अशा प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवत राहू. युथिंग चॅनलचा उद्देश आहे की आपण फक्त योग्य माहिती मिळवून आपले आयुष्य बदलावे आणि या ज्ञानाच्या आधारे समाजातील गरजूंनाही मदत मिळावी. दिवाळी हा सण आपल्या संस्कृतीत अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. यामध्ये घराची स्वच्छता, सजावट आणि लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व आहे. आपल्या घरात लक्ष्मी देवता येण्यासाठी शुद्धतेची आणि स्वच्छतेची परंपरा पाळली जाते. परंतु काही वेळा आपल्याला हे कळतच नाही. आपण स्वच्छता करताना काही अशा गोष्टी फेकून देतो ज्या खूप महत्त्वाच्या असतात. या गोष्टी फेकल्याने आपल्यावर लक्ष्मीचा कोप होऊ शकतो आणि घरातून धन, सुख आणि समृद्धी हळूहळू निघून जाते. या प्रत्येक मुद्द्यावर सविस्तर चर्चा करूयात जेणेकरून तुमची दिवाळी शुभ आणि समृद्ध होईल. धान्य आणि तांदूळ. प्राचीन काळापासून धान्य आणि तांदूळ हे समृद्धीचे प्रतीक मानले गेले आहेत. हिंदू संस्कृतीत धान्य म्हणजे धनाचा मूळ स्रोत आहे आणि या गोष्टींना आपण नेहमीच सन्मानपूर्वक जपले पाहिजे. दिवाळीच्या स्वच्छतेत आपण कित्येक वेळा जुनं धान्य किंवा तांदूळ नको म्हणून टाकून देतो, पण हे चुकीचे आहे. आपल्या घरातल्या धान्याचा योग्यरित्या व्यवस्थापन केलं नाही तर घरात लक्ष्मीचा वास कमी होऊ शकतो. तुमचं धान्य चुकूनही सांडलं, खराब झालं किंवा तांदळाचे दाणे विखुरले तरीही त्यांना योग्य आदराने गोळा करून नष्ट करण्याऐवजी त्यांचा धार्मिक पूजेत वापर केला पाहिजे. असे मानले जाते की तांदळाचे दाणे म्हणजे लक्ष्मी देवीची कृपा. धान्य हे अन्नाचं प्रतीक आहे आणि अन्नावर लक्ष्मीचा वास असतो. जर आपण धान्य फेकलं तर आपण आपल्या घरी येणाऱ्या लक्ष्मीला दूर करत आहोत. दिवाळीच्या वेळेस आपल्या घरात धान्याची पूजा केली जाते, त्यामुळे हे फेकून देण्याऐवजी धान्याला योग्य प्रकारे वापरायला हवं. तांदूळ आणि धान्य हे आपल्या समृद्धीचं प्रतीक आहे. ते फेकणं म्हणजे धनाची कमी होईल असं समजलं जातं. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे की स्वच्छता करताना धान्य आणि तांदूळ
योग्यरित्या ठेवावं. नंबर 2 आहे लक्ष्मी आणि गणपतीच्या मूर्ती. दिवाळीच्या वेळी लक्ष्मी आणि गणपतीची मूर्ती आणून त्यांची पूजा केली जाते. परंतु काही वेळा जुनी किंवा खंडित मूर्ती असतील तर आपण त्या फेकण्याचा विचार करतो. हे अशुभ मानलं जातं, कारण या देवतांच्या मूर्तींमध्ये देवत्व आहे आणि त्यांचा अनादर केल्याने समृद्धी तुमच्यापासून दूर जाऊ शकते. लक्ष्मी देवता आणि गणपती ही दोन्ही देवतं आपल्या जीवनात सुख समृद्धीचं प्रतीक आहेत. अशा मूर्तींना योग्यरित्या विसर्जन केलं पाहिजे. विसर्जन ही धार्मिक क्रिया आहे जी देवतांचं सन्मानाने निरोप देण्यासाठी केली जाते. मूर्ती फेकून दिल्याने आपल्यावर अनिष्ट परिणाम होऊ शकतात. जेव्हा आपण मूर्तीला योग्यरित्या पूजेतून विसर्जित करतो तेव्हा देवतांचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर राहतो. आपल्या घरात जुनी मूर्ती असल्यास ती कधीच फेकू नका. त्या मूर्तींना योग्य स्थानावर ठेवा किंवा न विसरता योग्य धार्मिक परंपरानुसार त्याचं विसर्जन करा. असं केल्याने तुम्हाला आपल्या आयुष्यात कायमच लक्ष्मीची कृपा मिळेल. नंबर 3 आहे तुटलेले पेन किंवा जुनी कागदपत्र. आपल्या घरात जुनी कागदपत्र, तुटलेले पेन किंवा कागदी वस्त्र असतील तर त्या गोष्टी सहज फेकण्याचा मोह होतो. परंतु पेन म्हणजे ज्ञानाचं प्रतीक आहे. तुटलेले पेन फेकल्याने आपण आपलं ज्ञान आणि बुद्धिमत्ता फेकत आहोत. या गोष्टींचा आदर केला पाहिजे. शास्त्रांमध्ये असं म्हटलं आहे की घरातलं तुटलेलं पेन किंवा जुनी कागदपत्र योग्य जागी ठेवलं पाहिजे. कारण ज्ञानाच्या देवता सरस्वती आणि लक्ष्मी या दोन्हींची कृपा मिळवण्यासाठी आपण ज्ञानाचं महत्त्व समजून घेतलं पाहिजे. कागदपत्र असो किंवा पेन या गोष्टी फेकण्याऐवजी त्या जपून ठेवायला हव्यात. तुमचं ज्ञान, प्रगती आणि धन यावर हळूहळू लक्ष्मीची कृपा होते. जुनं नाणं आणि कागदी नोटा. आपल्या घरी कधीकधी जुनं नाणं किंवा कागदी नोटा सापडतात आणि आपण त्यांना अनादराने वागवतो किंवा फेकून देतो. परंतु लक्ष्मी देवता या नाण्यांमध्ये आणि नोटांमध्ये वास करतात. असं मानलं जातं. जुनं नाणं असो किंवा कागदी नोटा त्या कधीच फेकू नका. लक्ष्मीच्या आशीर्वादासाठी या गोष्टींना सन्मानपूर्वक ठेवून त्याचा योग्यरित्या वापर करा. घरातलं जुनं नाणं किंवा नोटा फेकून दिल्याने तुमच्या घरातून समृद्धी निघून जाईल. लक्ष्मीची कृपा कायम ठेवण्यासाठी या गोष्टी सांभाळून ठेवा आणि त्यांचं पूजन करा. हे तुमचं आर्थिक भविष्य उज्ज्वल करण्यासाठी महत्त्वाचं आहे. नंबर 5 पितळेची किंवा तांब्याची भांडी. तुमच्या घरात पितळ किंवा तांब्याची जुनी भांडी असतील तर ती कधीही फेकू नका. ही भांडी म्हणजे लक्ष्मीचं आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. या भांड्यांना सन्मानाने ठेवलं तर तुमच्या घरात सदैव लक्ष्मीचा वास असेल. पितळेच्या भांड्यांचा उपयोग पूजेत केला जातो आणि तांब्यांची भांडी शुद्धता आणि पवित्रतेचं प्रतीक मानलं जातात. पितळेची आणि तांब्याची भांडी फेकून दिल्यास तुमच्या घरातून समृद्धी हळूहळू निघून जाते. म्हणून अशा भांड्यांना स्वच्छ ठेवा आणि त्यांचा योग्य प्रकारे वापर करा. 6 धार्मिक पुस्तके आणि मंत्रपट्टी. आपल्या घरात जुनी धार्मिक पुस्तके आणि मंत्रपट्टी असतील तर त्यांना फेकू नका. या गोष्टींमध्ये देवत्व असतं आणि त्यांचा आदर राखून त्यांना जपायला हवं. धार्मिक पुस्तक आणि मंत्र तुम्हाला लक्ष्मीची कृपा मिळवून देतील. त्यामुळे त्या गोष्टी कधीही वाया जाऊ देऊ नका. या गोष्टी फेकल्यानं तुमच्या घरातून देवतांची कृपा निघून जाईल. त्यांना स्वच्छ ठेवून योग्य जागी ठेवा आणि त्यांचा पूजेत वापर करा. अशा प्रकारे या सर्व गोष्टींचं महत्त्व लक्षात घेतल्यास लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहील आणि तुमचं घर समृद्धीने नटेल. दिवाळीच्या या स्वच्छतेत या गोष्टींची योग्य काळजी घेतल्यास तुमचं जीवन सुख समृद्धीने परिपूर्ण होईल. मित्रांनो, या होत्या सर्व दिवाळीच्या गोष्टी. या जर तुम्हाला आवडल्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमचे विचार नक्कीच आम्हाला सांगा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आपली काळजी घ्या, सतर्क राहा, जागरूक राहा. धन्यवाद.